नमस्कार मंडळी, आईची शाळा प्रकल्पात आईच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी तुमच्यासाठी ही थोडीशी हटके रेसिपी सादर केलेली आहे. या रेसिपीचं नाव आहे हराभरा इडली. नावाप्रमाणेच हिरवीगार इडली आहे ही, कारण या इडलीसाठी मी या ऋतूत येणारा ओला हरभरा, मटार आणि हिरवागार पालक, त्याचप्रमाणे मिरची, कोथिंबीर याचाही वापर केलेला आहे. या इडलीमध्ये भरपूर प्रोटीन्स आणि भरपूर आयर्न असलेली ही पौष्टिक इडली आहे. आणि ही अतिशय चविष्ट तशीच लुसलुशीत अशी इडली झालेली आहे. पाहू शकता तुम्ही त्याचा लुसलुशीतपणा. आणि ही चटणी बरोबर, सॉस बरोबर, सांबार बरोबर छान लागते. तर ही इडली कशी केली हे आत्ता आपण पाहूया. प्रथम आपण याचं हिरवं वाटण करून घेऊया. त्यासाठी मी हे घेते पाव वाटी ओले हरभरे, पाव वाटी हे मटार, ही एक ओली मिरची आहे, ही तोडून घेते. हे आलं आहे, पाव इंच तुकडे करून घेतले. ही मुठभर कोथिंबीर आहे. आणि ही पालकची 8-10 पानं आहेत, ही मी फक्त अशी तोडून घेते. स्वच्छ केलेली, धुतलेली अशी व्यवस्थित ही 8-10 पानं. आणि ही 8-10 कढीपत्त्याची पानं पण फक्त तोडून घेते, नंतर ती वाटणामध्ये वाटली जातीलच. आणि आता हे आपण पाणी न घालता आधी वाटून घेऊया. लागलं तर मग पाणी घालू. आता हे मी नुसतं फिरवून घेतलं होतं. आता ह्याच्यामध्ये फक्त पाव वाटी पाणी घालते मी. आणि आता हे पूर्ण फाईन पेस्ट करून घेऊया. आता आपण या बोलमध्ये सगळं मिक्सिंग करूया. हा मी रवा घेतला आहे, ही 1 वाटी. 2 वाट्या रवा घेतलाय. पाऊण वाटी हे दही आहे. आणि आपण जी हिरवी चटणी वाटली सगळ्याची, मटार, चणे, पालक, कोथिंबीर वगैरे, मिरची, आलं, ते 1 वाटी वाटण झालेलं आहे. ते त्याच्यामध्ये आपण मिक्स करूया. आणि फक्त आता मी हे वाटणाचं पाणी घालते, बाकी जास्त पाणी घालत नाही आहे. आणि आता आपण हे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता हे तुम्ही पाहू शकता, फक्त मी याच्यामध्ये पाव वाटी पाणी घालते, नंतर मग आपण लागेल तसं पाणी घालूया. आणि आता हे व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेते. आता आपल्याला हे फर्मंट करायला ठेवायचं आहे, म्हणजे जो रवा आपण वापरला आहे तो व्यवस्थित फुलून येईल आणि बाकीचे सगळे मसाले पण मिक्स होतील. आणि नंतर मग आपण लागेल तसं पाणी घालूया. आता 1 तास आपण फर्मंट करायला ठेवूया. कमीत कमी अर्धा तास तरी ठेवायचं, पण मी 1 तास ठेवणार आहे. आता हा 1 तास झालेला आहे. थोडे थंडीचे दिवस असल्यामुळे मी 1 तास ठेवलं, नाहीतर 20-25 मिनिटं ठेवलं तरीही चालतं हे पीठ. आता तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे.
आता याच्यामध्ये आपण 1 चमचा हे मी साखर घालते, थोडी टेस्ट बॅलन्स होण्यासाठी, आणि चवीप्रमाणे मीठ घालते. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मंडळी, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला एक विनंती आहे की लाईक्स, कमेंट्स आणि शेअरिंग याच्याबरोबरच आईची शाळा हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन पण प्रेस करा, म्हणजे यापुढे येणारे उपयुक्त असे आईचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आता हे आपण मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये मी ही इनो पावडर घालणार आहे, 1 पॅकेट. नॅचरल इनो रेग्युलर आहे. त्याच्यामध्ये हे मी पाणी घालते आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून त्याच्यात घालूया. आणि आपण आता या इडल्या करायला घेऊया. आता हे पहा, बॅटर तयार झालेलं आहे. ह्या ग्रीस केलेल्या इडली पात्रामध्ये हे मी घालते. आणि आता हे आपण वाफवत ठेवूया. मी गॅस ऑन केला आहे, स्टीमर ठेवला आहे गॅसवर, आत पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण हे इडली स्टँड त्याच्यामध्ये ठेवूया. आणि त्याला घट्ट झाकण लावूया. आणि एक लक्षात घ्या, इडल्या वाफवताना सुरुवातीला गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा 5 मिनिटं, त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवर 5 मिनिटं ठेवायचा, आणि शेवटी लो फ्लेमवर 10 मिनिटं. अशा प्रकारे या इडल्या 20 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कुकर थंड झाल्यावर आपण तो उघडून बघूया. आता 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण उघडून बघूया. परफेक्ट, मस्तपैकी हराभरा इडली आपली तयार झालेली आहे. थोडी थंड होण्याची आपण वाट बघूया आणि मग त्या इडल्या काढून घेऊया. हे पहा मंडळी, ही आता इडली थंड झालेली आहे. आपण ती आपल्या डिशमध्ये काढून घेऊया. पाहू शकता तुम्ही. ही आपली मस्त हिरवीगार अशी हराभरा इडली तयार आहे तुमच्यासाठी. आणि ही इडली तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर किंवा सांबार बरोबर किंवा अशीही तुम्ही खाऊ शकता. ती अतिशय चविष्ट लागते, दिसायलाही छान, चवीलाही छान आणि पौष्टिक अशी ही लुसलुशीत इडली आपली तयार झालेली आहे. अशीच तुम्ही करून बघा आपल्या घरी आणि लाईक्स, कमेंट्सद्वारे या आईला कळवा. धन्यवाद.